अरेबिक आय मेकअप म्हणजे याच्यामध्ये जास्त क्रिएटिव्हिटी असते, जसं की इथे मी कट क्रीज देऊन जास्त क्रिएटिव्हिटी केलेली आहे. किंवा हा जो विंग आहे हा काय लिफ्टेड आहे खूप जास्त, हे नॉर्मल आपल्या इंडियन आय मेकअप मध्ये नाही चालत आहे. हे कसे बाहेरच्या देशामध्ये हे जास्त आय मेकअप चालतं, तर हा काय केलंय एक्सटेंड केलाय खूप जास्त, त्याला बोलतात की अरेबिक आय मेकअप. ते असतात वेगवेगळ्या कलर मध्ये पण करता येतात, जसं इथं केलेलं आहे, किंवा एक न्यूट्रल कलर मध्ये पण करता येतं. आता मी न्यूट्रल कलर ब्राऊन मध्येच करते याला, तर मी पहिले ट्रान्झिशन शेड लावलंय. तर मी पहिले ट्रान्झिशन शेड इथे लावून घेतलाय. त्यानंतर मी काय करते, परत डार्क शेड इथे लावते. आता तुम्ही जेवढे पण आय मेकअप बघितले, आता यामध्ये ही जी प्रोसेस आहे ती सेमच आहे सगळ्या आय मेकअप मध्ये. तुम्ही नोट केलं का हे? ट्रान्झिशन शेड लावायचं, नंतर क्रीज लाईनला त्यापेक्षा थोडं डार्क. टाइप कट करणार आहे. मी याला काय करणार आहे, पहिले मी कुठं ठेवलाय ब्रश बघितलं इथे. आता इथून मला काय करायचंय, दोन्ही साईडला खाली यायचंय. आता मला याची सवय आहे त्यामुळे मी फास्ट करते. पण जर तुम्हाला सवय होत नाही तर तुम्ही एकदम पेशन्सली हळूहळू करायचं, नाहीतर मग क्रीज तुमचे चुकू शकतात. क्रीज कसं नेलाय मी आता इथून वरती. ह्या कटमुळे त्याला अरेबिक आय मेकअप म्हणतात. ब्रश क्लीन करायला लागणार. जो स्किन कलर आहे मी यांना मिक्स करते. जो स्किन कलर आहे तो इथे मी लावून घेते. आता याने काय झालंय, ती जी लाईन आहे ती अजून प्रॉमिनंट झाली, अजून दिसतीये ती उठून. आता तर इथे मी काय करते, आता मला जे मी असं इथं ट्रान्झिशन शेड एक रेडी केलंय तसंच आता मला काय करायचंय, इथे पण द्यायचंय.
त्याच्यानंतर पुढे काय करते मी, लाईट शेड अजून. इथे तर यावरती हे पटकन जमलंय. जेव्हा आपण आईज वर करतो हे खूप टाइम टेकिंग आहे. आणि याला काय करायचं असतं, खालून क्लीन करायचं असतं. हा आय मेकअप आपण कधी पण मेकअपच्या आधी करतो. याला कसं करतो आपण, खालून क्लीन करतोय. मला अरेबिक आय मेकअप. तो आधी आय मेकअप करते. काही काही आय मेकअप असे असतात जे आधी करावे लागतात. जसं स्मोकी आय झालं. आता हा तर कधी आपण करत नाही. हा एक झाला, कारण या आय मेकअपने बेस खराब होण्याची शक्यता असते. झाला अरेबिक आय मेकअप. माहिती तुम्ही मिडलला त्याला शिमर पण देऊ शकतो या साईडला.